नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही चांदेकरांच्या घरी आलेली आहे। आता कला चांदेकरांच्या घरी का आलेली असेल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आई अंबाबाईचा आशीर्वाद कला आणि अद्वैत यांच्या नात्याला यांच्या जोडीला मिळालेला आहे, तरीही त्यांच्यातले जे वाद आहेत ते काही कमी होत नाहीत। तर कला जेव्हा दारात आलेली असते तेव्हा अद्वैत कलाकडे जातो आणि कलाला विचारू लागतो, काय झालं खरे? तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते। अद्वैत तिला विचारत असतो पण कला काहीच बोलत नाही। तेव्हा घरातले बाकीचेही सगळे असतात आणि कला मग अद्वैतच्या हातावरती पैसे ठेवते आणि कला अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात। कारण अद्वैत बोललेला असतो की मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलंय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही। त्यामुळे कलाने हा निर्णय घेतलेला असतो की हातावरती पैसे ठेवते आणि म्हणते की तू आमचं घर विकत घेतलेलं आहेस, सोडवलेला आहेस, त्याचा हा पहिला हप्ता। असं म्हणत कलाने अद्वैतच्या हातावरती ते पैसे ठेवलेले आहेत आणि त्याला ठणकावून सांगितलेलं आहे। तेव्हा सरोज म्हणत असते की तू तर घर सोडून निघून गेली होती ना स्वतःच्या मर्जीने, आता परत कशाला आलेली आहेस? तोंड वर करून गेली होतीस, असं सरोज बोलत असते। तेव्हा मात्र कला ही पाहत असते आणि कला म्हणत असते की हो गेले होते ना, पण त्यालाही काही कारण होती असं कला सांगत असते। आणि आत्ता मी जे आलेले आहे ते तुमच्या घरी राहायला आलेले नाही, तर उपकारांची परतफेड करायला आलेली आहे। या भाषेत कलाने सरोजला उत्तर दिलेलं असतं आणि ठणकावून सांगितलेलं असतं। सरोज मात्र पाहतच राहते आणि कलाने ते पैसे अद्वैतला दिलेले असतात आणि त्याने पण जे काही तिला बोलून दाखवलेलं असतं तो माज तिने मात्र त्याचा उतरवलेला असतो। कला विचारच करत असते की नक्की काय करायचं आहे, कारण हे लोक कशा पद्धतीने कलाशी वागत आहेत हे कलाला चांगलंच माहिती असतं। तरीही कला शांतपणे गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण गोष्टी काही समजून घेतल्या जात नसतात हेही कलाला माहिती आहे। त्यानंतर कला तिथे उभी असते, आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण पाहत असतात। सगळ्यांना असं वाटत असतं की खरंच चांगलं होईल काहीतरी, कला आलेली आहे, पण तसं काही घडत नाही। सरोजला घाण करायची असते आणि सरोजने घाण केलेलीच असते। त्यानंतर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर विक्रम घरी आलेला असतो तेव्हा कला म्हणते की ये ना आत ये, आणि मग चल चहा ठेवते बस, असं म्हणत कला बोलत असते। तेव्हा मात्र विक्रम सांगू लागतो की मला काही नको आहे, अद्वैत सरांनी काम सांगितलेलं आहे आणि ते करायला आलेलो आहे। हे अद्वैत सरांनी लेटर दिलेलं आहे आणि त्यासाठी आलेलो आहे असं तो सांगत असतो। त्यानंतर कला मात्र पाहत असते आणि मग ते जे लेटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये अद्वैतने सांगितलेलं असतं की आजच्या आज ऑफिसला यायचं आहे, डिझाईनचं काम आहे। तेव्हा कला त्याच्यावरती उत्तर देते, येत नाही जा, एवढं असं ठणकावून कलाने सांगितलेलं असतं। त्यानंतर मात्र कला आणि विक्रम दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत। कलाने ते उत्तर तर दिलेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि कलाने ठणकावून सांगून ते उत्तर देऊन हे सगळं केलेलं असतं। त्याचबरोबर इकडे आता कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी चांदेकर जोपर्यंत तू मला मानाने नेत नाही तोपर्यंत मी येणार नाही, ऑफिसमध्ये असू दे किंवा घरी असू दे, एवढं कलाने ठरवलेलं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता आणि कला दोघीही असतात। संगीता म्हणते की काय चाललंय कले तुझं, मी तुला सांगितलंय ना हे अशा गोष्टी करायच्या नाहीत, मग हे का करत असतेस तू? तुला मी सांगितलंय ना ऑफिसात जा म्हणून। पण कला मात्र म्हणत असते की नाही, मी नाही जाणार, दुसरी काही कामं आहेत का सांग, बिनकामाचं मला बसायला आवडत नाही, असं कला बोलत असते। आणि त्यासोबतच संगीता तिला ठणकावून सांगत असते की मी तुला एवढ्या वेळा सांगितलेलं आहे पण तू का ऐकत नाहीये कले माझं, असं संगीताचं म्हणणं आहे। आणि संगीता त्याच गोष्टी बोलत असते, तरीही कलाला मात्र त्या गोष्टी अजिबात ऐकायच्या नसतात। कलाने एवढंच ठरवलेलं आहे की जोपर्यंत चांदेकर स्वतःहून मला न्यायला येत नाही आणि मानाने येत नाही तोपर्यंत जाणार नाही। तेवढ्यात एक मॅडम आलेले असतात आणि त्या म्हणू लागतात की तुम्ही कला खरे ना, तुम्ही मूर्ती घडवता ना? तेव्हा कला म्हणते की हो। संगीताही त्यांना बोलवते, हा बसा बसा, पाणी आणते तुमच्यासाठी, असं म्हणू लागते। आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र संगीता म्हणते की काय झालं? तेव्हा त्या म्हणतात की मला ना लक्ष्मीची मूर्ती हवी होती, आता अक्षय तृतीया आहे ना त्यासाठी। तेव्हा कला म्हणते की अहो पण अक्षय तृतीया तर उद्या आहे ना, मग हे सगळं? तेव्हा संगीता म्हणते की अगं कले, आपल्या मागच्या खोलीत आहे ना, आहेत एक दोन मूर्त्या, बघ त्या त्यांना आवडतात का, जर त्या मूर्त्या त्यांना आवडल्या तर त्या मूर्त्या त्यांना दे, बघ त्यांचं म्हणणं काय आहे, असं कलाने सांगितलेलं असतं। कलाला संगीता सांगते। कला म्हणते की चालेल चला मी दाखवते तुम्हाला, असं म्हणत कला त्यांना घेऊन जाते।
त्याचबरोबर संगीता, त्याचबरोबर काजल तिथं असतात. कला म्हणते की रॉकेट थांब आई, मी बोलवते त्याला. असं म्हणत कला रॉकेटला बोलवायला जाते. कला आता रॉकेटला बोलवायला गेलेली असते आणि रॉकेटला ती सांगते. तेवढ्यात रॉकेटही तिथं आलेला असतो धावत. आणि मग कला रॉकेटला म्हणते की रॉकेट, तेव्हा कला त्यांना मूर्त्या दाखवते. त्या म्हणतात की अहो खरंच इतक्या सुंदर मूर्त्या आहेत ना, म्हणजे मला कळतच नाहीये की यातली कोणती मूर्ती मी पसंत करावी, असं कलाला त्या सांगत असतात. कला म्हणते की तुम्हाला अक्षय तृतीयेसाठी मूर्ती हवी आहे ना, अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी. आणि त्याचबरोबर कला म्हणते की ही जी आहे ना कमळात बसलेली, ती मूर्ती घ्या तुम्ही, असं कला त्यांना ठणकावून सांगते. तेव्हा त्यांनाही कलाचं म्हणणं पडतं. तेव्हा त्या म्हणतात की ही मूर्ती मी आत्ता नाही घेऊन जाऊ शकत, मला काय वाटतं माहिती आहे का, मी तुम्हाला पत्ता देते, त्या पत्त्यावर पाठवून द्याल का, असं कलाला त्या सांगत असतात. तेव्हा कला म्हणते की हो चालेल, काहीच हरकत नाही. आणि मग कला त्यांना आता त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती ती मूर्ती पाठवून देणार असते. त्यासोबतच कलाला त्या म्हणतात की तुम्ही सुबक अशी मडकीही बनवता ना, मग तेही मला हवे आहेत. कला त्यांना ती मडकी दाखवते. मग कला म्हणते की चालेल. तेव्हा त्यांना हेही कळत असतं की कलाला नक्की कसल्या प्रकार कलाला ऑर्डर द्यायची आहे. आणि कलाला त्या सांगत असतात की हो अगदी सुबक अशी मडकी आहेत आणि ती मडकी मी देईल तुम्हाला, असंही सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कला त्यांची ऑर्डर घेते आणि त्या म्हणतात की मी तुम्हाला पत्ता देईल त्या साहेबांचा, त्यांच्याकडे तुम्ही ती पाठवा, असं सांगितलेलं असतं. त्यानंतर आता रॉकेट आणि कला दोघंही खुश झालेले असतात. म्हणजे कलाच्या उद्योगाचा श्री गणेशा पुन्हा होत आहे. कलाला ते हवं होतं आणि त्याच पद्धतीनं गोष्टी घडत असतात. त्यानंतर रॉकेट त्याचबरोबर कला खुश झालेले असतात. कला म्हणत असते की काय आहे हे सगळं, म्हणजे ही तर चांगली सुरुवात नाही आहे का, असं कलाला वाटत असतं. आणि त्यासोबतच काजल तिथे असते. काजललाही विचारलं जातं. तेव्हा कला येते बाहेर आणि म्हणते की आई तुला वेगळं वाटलं नाही का. तेव्हा संगीता सांगू लागते हो वाटलं ना वेगळं, त्यांना मी सरबत घ्या म्हणलं तर घेतलाही नाही, कसं उन्हातानातून आलेल्या होत्या ना, म्हणून मी विचारलं होतं सरबताबद्दल, पण त्यांना नको होता तो सरबत, असं संगीता सांगते. तेव्हा कला म्हणते अगं आई तसं नाही गं, म्हणजे तू बघ ना नक्की मला काय म्हणायचंय की म्हणजे प्रसन्न वाटलं, असं घरामध्ये एक वेगळी एनर्जी आली आहे ना असं वाटलं गं, हे बोलत आहे. तेव्हा संगीता म्हणते हो बरोबर आहे, काहीतरी असं नवीन घडणारे चांगलं घडणारे असं वाटतं. आणि संगीता पण आई अंबाबाईला नमस्कार करते आणि म्हणते की हो सगळं चांगलंच होणार आहे, असं म्हणत संगीता आई अंबाबाईला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेते. त्यानंतर आता काजल तिथं असते. काजललाही सरबत दिलं जातं. आणि मग कला म्हणते की आई साखर दे ग, साखर मी देवापुढे साखर ठेवते, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता साखर देण्यासाठी तिथे संगीता येते. संगीता साखर देते आणि त्याचबरोबर संगीता म्हणते की हे घे ठेव देवापुढं, असं सांगू लागते. आता देवापुढे साखर ठेवायला सांगितलेली असते. आणि त्यासोबतच इकडे आता कलाला फोन येतो. कला देवाच्या पुढे साखर ठेवते आणि तेवढ्यात कलाला फोन आलेला असतो. कला म्हणत असते की हे काय आहे. आणि कला जेव्हा आता देवाच्या पुढे साखर ठेवते तेवढ्यात फोन आलाय, त्याच्यावरती तिला ऑर्डर आलेली असते. आणि ती ऑर्डर जी असते ती आता पुन्हा एक्स्ट्रा म्हणजे जास्त मडके हवे आहेत, जास्त मूर्त्या हव्या आहेत. आणि कला मात्र जाम खुश होते. कलाला भारी वाटतं की काहीतरी नवीन घडतंय, काहीतरी चांगलं घडायला सुरुवात होते, असं कलाचं म्हणणं असतं. कला आईलाही सांगते की आई खरंच. तेव्हा संगीता म्हणते की हो आई अंबाबाईच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार आहे, असं संगीता सांगत असते. त्यानंतर आता कलाची कामाला सुरुवात झालेली असते, कारण एवढी मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि ती लवकरात लवकर वेळेवर पूर्ण करून देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कलाने पुढे सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीने कलाने काम करायला सुरुवात केली. कलाच्या मदतीला रॉकेट आहे, त्याचबरोबर काजलही आहे. आणि त्या दोघांच्या मदतीनं पुढच्या कामाची ही जोरदार अशी तयारी सुरू झालेली असते. आणि कला म्हणत असते की खरंच बरं झालेलं आहे. तेवढ्यात एक शिपाई येतात आणि ते म्हणतात की आमच्या साहेबांनी ऑर्डर दिली होती ना तुमच्याकडे, तर त्याचं जे पेमेंट आहे ते पाठवलेलं आहे. कलाने त्यांना सांगितलेलं असतं की सगळं पेमेंट नंतर दिलं तरी चालेल किंवा 50% आधी द्या, बाकीचं नंतर द्या. आता त्यांनी पेमेंट पाठवलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की ॲडव्हान्सही वाढवून दिलेला आहे आणि त्यासोबतच बाकी तुमचं ऑर्डरचे पैसेही त्यांनी वाढवून दिलेले आहेत. आता नक्की कोण साहेब आहेत की ज्यांनी कलाला एवढं पेमेंट वाढवून दिलेलं आहे, हा प्रश्न कलालाही पडलेला असतो. त्यासोबतच ते सांगतात की हा घ्या चेक. आता कलाच्या हातात चेक दिला जातो आणि कला चेकवरची अमाऊंट पाहते तेव्हा तिला मात्र धक्का बसतो, कारण ती अमाऊंट खूप असते, जरा जास्तच असते.
आणि मग कला म्हणू लागते की काय आहे, म्हणजे कोणता संकेत मिळालेला आहे, कोणत्या संकेतामुळे हे सगळं घडत आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच कला म्हणत असते की ठीक आहे, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत. आणि रॉकेट, कला, त्याचबरोबर काजल हे सगळेजण खुश झालेले असतात आणि त्यांना खूप भारी वाटत असतं की एवढी छान सुरुवात होत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडत आहेत, हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे कला म्हणत असते की फायनली काहीतरी सुरुवात होत आहे आणि चांगल्या गोष्टी घडत आहेत. आता अद्वैत हा झोपलेला असतो, पण त्याला मात्र कंटिन्यू कलाचे भास होत असतात. कला तो म्हणत असतो की आत्तापर्यंत माझ्या संपर्कात आलेली एवढी माणसं सरळ झाली, पण ही खरे अजिबात बदलली नाहीये. मागच्या वर्षी देवीच्या उत्सवात ती मला भेटली होती, आता वर्ष होत आलेलं आहे, तरीही बदल मात्र झालेला नाही. आता माझ्यासोबत लग्न झाल्यावर एकत्र राहत होतो आम्ही, तरीही त्याच गोष्टी तशाच पद्धतीनं झालेल्या आहेत. हे कला बोलत इकडे कलाच्या बाबतीत अद्वैत बोलत असतो. अद्वैतला काहीही केल्या जे विचार असतात ते डोक्यातून जात नसतात आणि इकडे कलाच्या बाबतीतही तेच घडत असतं. कलालाही प्रत्येक वेळेस अद्वैतचे विचार सतावत असतात. कारण चांदेकरने घर वाचवलं. आई म्हणालेली असते की बघितलं ना, आपलं घर गेलं होतं आणि आपलं घर त्यांच्यामुळे वाचलेलं आहे. हे सगळं कलाला आठवत असतं. कला म्हणत असते की प्रत्येक वेळेस चांदेकर चांगला वागलेला आहे, मग आत्ता का असं. त्याचबरोबर कला अद्वैतला म्हणालेली असते की आपल्या दोघांची एक टीम आहे, आपण दोघांनी एकत्र काम केलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, असंही कलाने सांगितलेलं असतं. तेही अद्वैतला आठवत असतं. कला म्हणत असते की खरंच म्हणजे चांदेकर एवढाही वाईट नाहीये, पण मी यावेळेस मात्र जे ठरवलेलं आहे की जोपर्यंत चांदेकर स्वतःहून मला म्हणत नाहीये की मी तुला माझी बायको आहे म्हणून घ्यायला आलेलो आहे, तोपर्यंत मी जाणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं आणि कला तसाच विचार करत असते. त्यासोबतच कला म्हणत असते की काय आहे हे सगळं. तेव्हाच तिला आठवतं की ऐन सोहमच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या दोघांमध्ये घडलेल्या गोष्टी, त्यांच्या दोघांमध्ये जे काही घडलेलं असतं त्याच्यामुळं आता तिला आठवत असतं की तो म्हणालेला असतो की नाही, काही असलं तरीही अद्वैत तिला म्हणालेला असतो की हे जे आहे ना, मी आधीच करायला पाहिजे होतं, तुझ्यामुळं प्रत्येक वेळेस मला त्रासच झालेला आहे आणि माझ्या घरच्यांनाही त्रास झालेला आहे, त्यामुळं मी ह्या डिवोर्स पेपरवर सह्या करत आहे, असं म्हणत अद्वैत बोललेला असतो. ह्या सह्या मी आधी करायला पाहिजे होत्या आणि या गोष्टीचा कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कलाला ते आठवतही असतं. त्यानंतर कलाने स्वतः सह्या केलेल्या असतात. अद्वैत आता बोलवायला आलेला असतो तेव्हा आबा फोनवर बोलत असतात. अद्वैत म्हणालेला असतो की चांदेकरांच्या घरी पूजा आहे आणि चांदेकरांची मोठी सून येत नाहीये, तिथं मोठी सून असली पाहिजे म्हणून घ्यायला आलेलो आहे. इकडे अद्वैतचं कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर, एकदा तरी तू येऊन असं म्हण ना की तू माझी बायको आहेस म्हणून मी न्यायला आलेलो आहे. मग कला आता चालत चालत उठते आणि आई अंबाबाईच्या मंदिरात जाते, कारण तिला असं वाटत असतं की मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटेल, म्हणून कला ही मंदिरात आलेली असते आणि तिथे येऊन ती मंदिरात म्हणत असते की खरंच मला ना कळत नाहीये की तू काय संकेत देते, एवढं सगळं घडत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणून कला मंदिरात आलेली आहे. नेमका अद्वैत ही मंदिराच्या बाजूने चाललेला असतो. अद्वैत ही गाडी थांबवतो आणि तोही मंदिरात येतो. अद्वैत मंदिरात आलेला असतो आणि कलाही त्याच मंदिरात असते आणि त्याचबरोबर कलालाही तेवढाच आनंद झालेला असतो की आज आपण देवीच्या मंदिरात आलेलो आहे. तिला प्रसन्न वाटत असतं, परंतु तिला कुठं माहिती असतं की पुढे काय होणार आहे. अद्वैत आणि तिची भेट होईल याचा अंदाजही तिला नसतो. अद्वैतचीही पावलं आता मंदिराच्या दिशेने आलेली आहेत, म्हणजे अद्वैत आणि कला दोघंही मंदिरात आलेले आहेत. हा काही देवीचा संकेत तर नाहीये ना, हा प्रश्न आता कलाला आणि अद्वैतला पडणार असतो जेव्हा ते दोघं एकमेकांच्या समोरासमोर येतात. आता जेव्हा अद्वैत पोहोचलेला आहे तेव्हा कला प्रदक्षिणा मारायला गेलेली असते आणि कला म्हणत असते की आई अंबाबाई, माहिती आहे मला तुझी प्रदक्षिणा पूर्ण झाली की खरंच मनातली इच्छा पूर्ण होते, हे कला बोलत असते आणि तेव्हा आई अंबाबाईचा आशीर्वाद ती घेत असते. त्याचबरोबर लाईट्स जातात. कला प्रदक्षिणा मारायला आलेली असते, अद्वैतही असतो आणि अचानक लाईट्स गेलेले असतात आणि कला विचार करू लागते की हे काय आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतही म्हणत असतो की कोण आहे का तिथे. कलाही विचारत असते तू तिथे कोणी आहे का, मी तुम्हाला ओळखते का. हे सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं आणि कला म्हणत असते. तेवढ्यातच इकडून अद्वैतला वाटतं की नाही, माझे कदाचित कान वाजायला लागलेले असतील, आजकाल ना मला खरेचे भास जरा जास्तच व्हायला लागलेले आहेत, त्यामुळेच असं होत असेल, असं अद्वैतला वाटत असतं. आणि त्यासोबतच कलाही म्हणत असते की नक्की काय आहे.
कोण आहे का तिथे, असं म्हणत कला थोडीशी घाबरलेली असते. एकतर कसं रात्रीच्या वेळी ती मंदिरात आलेली आहे आणि अद्वैत तिथं असतो. अद्वैत बी ठेचकळत असतो, अंधारात दिसत नसतं. दोघंही प्रदक्षिणा पूर्ण करत असतात आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही, मला घरीही भास होत आहेत आणि इथेही होत आहेत, नाही खरे नसणारच आहे, दुसरं कोणीतरी असेल, असं अद्वैत स्वतःच्या मनाला समजावून सांगत असतो. पण कला म्हणत असते की कोणी आहे का, मला तुम्ही ओळखता का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मी अनोळखी आहे, मी तुम्हाला ओळखत नाही, असं अद्वैत म्हणत आहे. आणि त्याचबरोबर कलाही तिथं आहे. कलाही म्हणत असते की, आणि थोडक्यात कला परत ठेचकळते आणि ती ओरडते, आई ग. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, आता ही खरेच आहे. इतक्या वेळ मला वाटत होतं की मला भास होत आहेत, माझे कान वाजत आहेत, पण नाही, ही कलाच आहे, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला म्हणते की चांदेकर तू? तेव्हा अद्वैतही म्हणत असतो की हो खरे तू. तेव्हा कला म्हणते की तू इथं कशाला आलाय? अद्वैत म्हणतो की मी मंदिरात आलेला आहे आणि दर्शन घ्यायचं होतं म्हणूनच मंदिरात येतात ना, असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत आणि कला दोघंही आता एकमेकांच्या समोर येतात आणि दोघंही तिथं आलेले असतात. तेव्हा कलाचं म्हणणं असतं की तू कशाला आलेला आहेस इथे? तेव्हा कला म्हणत असते की मी कला म्हणत असते की मी हो दर्शन घेण्यासाठीच आलेले आहे. आणि अद्वैतला ती विचारते तू? तेव्हा तो म्हणतो मंदिरात सहसा त्यासाठी येतात ना, असं तोही बोलत असतो. म्हणजे दोघांचंही बोलणं सुरू आहे आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत आहेत. अद्वैत ठेस कळतो. तेव्हा कला म्हणते कळलं ना काय झालं होतं, कशासाठी आई गं म्हणलेलं आहे. म्हणजे त्याच पद्धतीने दोघांच्याही गोष्टी चाललेल्या असतात आणि एकमेकांशी ते बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की नाही, नक्कीच काहीतरी असं घडतंय. आणि अद्वैत आणि कला दोघंही एकत्र येतात आणि दर्शन घेतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या दोघांचं जे बोलणं आहे ते अशाच पद्धतीनं चालू असतं. कारण त्यांच्या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने बोलणं होतच नाही आहे. एकमेकांना टोमणे देणं, एकमेकांशी भांडण करणं, अशाच पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू आहे. तेव्हा कला आणि अद्वैत तिथं उभे असतात. कला म्हणत असते की मी मंदिरात आलेली आहे, माझं मी दर्शन घेतलेलं आहे. अद्वैत म्हणत असतो हो मी पण मीच आलेलो आहे आणि दर्शन घेतलेलं आहे, तुझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असं अद्वैतही ठणकावून सांगत असतो. त्यानंतर आता दोघंही नमस्कार करत असतात आणि देवीचा प्रसाद म्हणून फूल जे आहे आशीर्वाद म्हणून कलाच्या हातामध्ये येऊन पडतं. तेव्हा कला त्या फुलाकडे पाहत असते. कलाला धक्का बसतो की हे सगळं काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू अशी कशी आहेस ग, तुला जराही काही वाटत नाही आहे, एवढं मी तुझ्यासाठी केलेलं आहे, तुझ्या घरच्यांसाठी केलेलं आहे, तुला प्रत्येक वेळेस समजून घेतलेलं आहे, तुमचं घर होतं ते वाचवण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे, पण तुला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. आणि तेव्हा कला म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी असं वेगळं आहे, असं कलालाही जाणवत असतं. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कलाला म्हणत असतो की खरे. तेव्हा कलाही तिथं असते. अद्वैत जे बोलत असतो तो कलाने यावं यासाठी बोलत असतो. पण आता कलाचा चांगलाच गैरसमज होतो. कारण कला म्हणत असते की म्हणजे याला बोलून दाखवायचं होतं म्हणून हा बोलत आहे. म्हणजे मी बरोबर विचार करत होते की चांदेकरचे पैसे देणं गरजेचं आहे आणि आता मला चांदेकरचे पैसे हे द्यावेच लागणार आहेत, असं कलाने ठरवलेलं असतं. आणि कला म्हणत असते की बरोबर आहे, मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि ही चांदेकरची पैशांची परतफेड आहे ती केलीच पाहिजे. उद्याच्या उद्या मी देते. कारण कलाकडे पैसे आलेले असतात आणि तो हप्ता कलाने अद्वैतला देण्याचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर कला मंदिरात असते. अद्वैतही तिथे असतो. पण अद्वैत काही कलाशी व्यवस्थित बोलतच नाही. कारण त्यांच्या दोघांमधला संवाद हा कमी, भांडणं जास्त असतात आणि त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्यानंतर कला आणि अद्वैत यांच्यामध्ये पुन्हा वाद होतात. त्या दोघांचं बोलणं अशाच पद्धतीनं चाललेलं असतं. कला आणि अद्वैत एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करत असले तरीही त्यांच्या बाबतीत ते घडतच नाही. अद्वैत म्हणत असतो की तू प्रत्येक वेळेस तुझ्या मनाप्रमाणे वागत असते, तुझी मनमानी करत असते आणि म्हणूनच हे सगळं भोगायला लागत आहे, असं अद्वैतचंही म्हणणं असतं. आणि अद्वैत कलाला बोलत असतो. त्याचबरोबर कला म्हणत असते की ठीक आहे, चांदेकरचे जे उपकार आहेत त्यांची परतफेड तर करावीच लागणार आहे, मी उद्याच्या उद्या करते आणि सुरुवात तर केलीच पाहिजे, असं कलाचं म्हणणं आहे. आणि कलाने मग आता चांदेकरची जी परतफेड आहे ती करायचं ठरवलेलं आहे. म्हणजेच त्याचे जे पैसे आहेत ते तिला फेडायचे आहेत. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला ही आता चांदेकरांच्या घरी आलेली असते. तेव्हा अद्वैत वगैरे तिथं नसतो. त्याचवेळी आबा, त्याचबरोबर रजनी, रोहिणी सगळेजण तिथं असतात आणि मग सगळेजण पाहत असतात. आबांना भारी वाटत असतं की ही आली आहे म्हणून. तेव्हा अद्वैत तिथे जातो आणि अद्वैतकडे कला पाहते. तेव्हा कला अद्वैतच्या हातावरती पैसे ठेवते आणि म्हणते की तू माझ्या आईबाबांचं घर सोडवलेलं आहेत ना,
त्याचा हा पहिला हप्ता, असं म्हणत कलाने अद्वैतकडे पैसे दिलेले असतात. अद्वैत पाहतच असतो. अद्वैतला कळतच नाहीये की नक्की हिला करायचंय काय, हिच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे अद्वैत विचार करत असतो. अद्वैत एक शब्दही बोलत नाही, पण बोलायला येत असते ती म्हणजे सरोज. सरोजच्या अंगात जरा जास्तच माज असतो. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपणच सगळ्या गोष्टी हे करत आहोत, सगळं आपलं आहे. आणि मग ती तिथे येते आणि म्हणते की तू तर सोडून गेली होतीस ना, मग आता परत कशाला आलेली आहे, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिथेच पाहत असतो, पण सरोज मात्र उत्तर देते. सरोजला कला मात्र उत्तर देते की एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, कसं आहे माहिती आहे का, मी इथं नातं जोडायला आलेली नाही आहे, उपकारांची परतफेड करायला आलेली आहे. आणि कलाने एका झटक्यात सरोजचा माज उतरवलेला आहे आणि तिला दाखवून दिलेला आहे की काही असलं तरीही आत्ता जे काय होणार आहे ते खूप वेगळं असणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीच नाही, हेही कलाने दाखवून दिलेलं आहे. आणि कला ही ज्या पद्धतीने सरोजशी बोललेली आहे तेव्हा सरोजचा माज हा जवळजवळ उतरलेलाच आहे. कारण सरोज प्रत्येक वेळेस कलाशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असते, चुकीच्या पद्धतीनं वागत असते, पण तिला उत्तर देणं गरजेचं होतं आणि कलाने ते उत्तर देऊन तिची बोलती बंद केलेली असते. अद्वैत मात्र पाहत असतो. आता मात्र अद्वैतने त्याचं नेहमीचं कॅसेट सुरू केलेलं नसतं की तू माझ्या आईशी असं बोलते तसं बोलते, असलं काहीही तो बोललेला नसतो. शांतपणे ऐकून घेतलेलं असतं. कारण कलाला माहिती आहे आणि अद्वैतलाही माहिती आहे की प्रत्येक वेळेस खरे समजून घेते, पण आई मात्र खरेशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, हे कलाला आणि अद्वैत या दोघांनाही माहिती आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.